काय म्हणता शेतकरी मंडळी, मजा आहे ना? अहो मजा असायलाच पाहिजे आणि शेतकरी मजेमध्ये असला की बाकी सगळ्यांची मजाच मजा असते। तर आजचा जो आपला विषय आहे की आपल्या कापूस पिकाला चौथी फवारणी आपण केव्हा करावी, का करावी, कशी करावी, कुठले घटक या फवारणीमध्ये असायला पाहिजे, हे सविस्तर माहिती आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, व्हिडिओ पूर्ण पहा आणि जेवण्या हातावर उजव्या हातावर जे आपल्याला बटन दिसते काळा कलरचं ते दाबून द्या आणि सबस्क्राईब करून घ्या। सबस्क्राईब करायला ₹1 खर्च आपल्याला येणार नाही, परंतु रोज लाख मुलाची माहिती आपल्यापर्यंत येणार आहे। आता हे जे चौथी फवारणी आहे हे आपल्याला खास म्हणजे याच्यावर भर द्यायचा आहे, तो म्हणजे अळीनाशकवर। म्हणजे बोंडअळीचा प्रादुर्भाव आपल्या कापूस पिकावर झाला पाहिजे नाही, दुसरं म्हणजे पातेगळ झाली पाहिजे नाही, बोंडाची साईज वाढली पाहिजे आणि धुई धुके पावसामुळे आपल्या कापसाचं नुकसान झालं पाहिजे नाही, हे सर्व गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या आहेत। म्हणजे बोंडअळी आणि इतर जेवढी अळ्या आहेत आपल्या कापूस पिकावर आल्या पाहिजे नाही, यासाठी आपल्याला घ्यायचं आहे प्रोपेक्स सुपर। यामध्ये प्रोपेनोफॉस अधिक सायपरमेथ्रिन हा घटक आहे, हे आपल्याला घ्यायचं आहे 30 ml न आणि यासोबत आपल्याला घ्यायचं आहे इमॅक्टिव्ह बेंझोएट 10 ग्रॅम न, म्हणजे कॉम्बिनेशन आहे। आणि हे कॉम्बिनेशन कमी खर्चामध्ये होते आणि लहान अळी असो की मोठी अळी असो चा खात्मा होणार म्हणजे 100% होणार। म्हणून प्रोपेनोफॉस अधिक सायपरमेथ्रिन त्यासोबत इमॅक्टिव्ह बेंझोएट हे दोन घटकाचं कॉम्बिनेशन त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे रसशोष कीड। सध्या जर पाहिलं तर पांढरी माशी, मावा, तुडतुडे, फुलकिडे याचा प्रादुर्भाव आहे पण कमी प्रमाणात आहे, कारण कंटिन्यू पाऊस सुरू आहे आणि पावसाच्या वातावरणामध्ये हे जे रसशोष कीड आहे हे तग धरून राहिली। तर यासाठी बरेचसे पर्याय आपल्याकडे आहेत। एक तर आपण टपूस घेऊ शकता कमी खर्चामध्ये, यामध्ये आपण बुप्रोबेन्झिन अधिक ॲसिपेट हे घटक आहे, किंवा आपण रॉनफेन या अवस्थेमध्ये देऊ शकता। रॉनफेन खूप चांगल्या पद्धतीने काम या अवस्थेमध्ये करते, पांढरी माशी असो किंवा इतर कुठली रसशोष कीड असो त्या खात्मा रॉनफेन करते। तर रॉनफेन आपण घेऊ शकता 35 ते 40 ml न, आपण हर्कुलस त्या ठिकाणी घेऊ शकता किंवा आपण अपाचे त्या ठिकाणी घेऊ शकता 8 ते 10 ग्रॅम न। तर रसशोष कीडसाठी आपण या चारपैकी कुठली एक घ्या, आपल्याला जे आवडतं असेल किंवा जे योग्य वाटेल ते आपण घ्या। तिसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्या कापूस पिकाची पातेगळ झाली पाहिजे नाही, बोंडाची साईज वाढली पाहिजे, यासाठी आपल्याला घ्यायचं आहे बोरॉन 20% वालं 20 ग्रॅम। याने काय होणार आहे की आपल्या कापूस पिकाची ही पातेगळ जे आहे ते होणार तर नाहीच, बोंडाची साईज वाढणार आहे, कारण बोरॉन आपल्या पिकामधील सूक्ष्म अन्नद्रव्य कमतरता भरून काढते आणि आपल्या पिकांना जर अन्नद्रव्य मिळालं तर पातेगळ होणार नाही आणि बोंडाची साईज सुद्धा मोठं करायचं काम बोरॉन जे आहे ते करते। तर बोरॉन आपण घेऊ शकता 20 ते 25 ग्रॅम न, किंवा आपण 05234 किंवा 0050 हे विद्राव्य खत सुद्धा या अवस्थेमध्ये घेऊ शकता 100 ग्रॅम न। शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे आता यामध्ये घ्यायचं आहे नेटिओ बुरशीनाशक, कारण सध्या पाहिलं वातावरण पावसाचं आहे, रोज पाऊस पडते, धुई धुकं यामुळे काय होते की आपल्या फुलावर बुरशीजन्य आजार येऊ शकतात, किंवा या फुलामध्ये जर पाणी जमा झालं तर आपल्या पिकामध्ये बुरशी येऊ शकते। तर यासाठी नेटिओ खूप चांगल्या पद्धतीनं या अवस्थेमध्ये काम करते। आपल्याला घ्यायचं आहे 8 ते 10 ग्रॅम न नेटिओ या अवस्थेमध्ये। आणि सर्वात शेवटी पंपामध्ये घ्यायचं आहे आपल्याला स्टिकर, कारण वातावरण पावसाचं आहे, फवारणी केल्यानंतर जर पाऊस आला तर आपल्या शेतकरी मेहनत शेतकऱ्याचा पैसा वाया जाऊ नये म्हणून स्टिकर अवश्य घ्या। अळी नियंत्रणासाठी प्रोपेक्स सुपर, ज्यामध्ये प्रोपेनोफॉस अधिक सायपरमेथ्रिन सोबत इमॅक्टिव्ह बेंझोएट हे झालं अळी नियंत्रणासाठी। रसशोष कीडसाठी आपण अपाचे, टपूस, रॉनफेन किंवा हर्कुलस यापैकी कुठलीही एक घेऊ शकता। आपलं पातेगळ थांबण्यासाठी आणि बोंडाची साईज वाढण्यासाठी आपण बोरॉन किंवा विद्राव्य खत त्या ठिकाणी घेऊ शकता। आणि महत्त्वाचं म्हणजे नेटिव्ह बुरशीनाशक, आपल्या कापसावर बुरशीजन्य आजार आला पाहिजे नाही। आणि शेवटी आपलं स्टिकर हे घेऊन आपली चौथी फवारणी करून घ्या। काही प्रश्न आपले असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा। धन्यवाद। या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहेतच, परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन। सबस्क्राईब करून घ्या, कामाची माहिती रोज आपल्यापर्यंत येणार आहे। धन्यवाद। जय जवान जय किसान।